नमस्कार। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात पाणीपुरी खाण्याची मजा काही वेगळीच असते, विशेष करून तिखट आणि थंडगार पाणी। चला तर मग आता आपण हे पाणी घरीच बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे मिक्सर जार मध्ये 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 अद्रकचे तुकडे घेतले, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पुदिना घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सर खूप बारीक वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे असं वाटून घ्यायचं आहे। आता हे आपण मिश्रण एका भांड्यात काढून घेऊ। यामध्ये मी 1 कप पाणी घालत आहे। आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत। यासाठी मी 1 चमचा काळं मीठ घेतलंय आणि 1 चमचा आपलं साधं मीठ, चाट मसाला 1 चमचा घेतलाय आणि पाणीपुरी मसाला 2 चमचे घेतलेला आहे। हे सर्व मसाले आता एकजीव करून घ्यायचे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच राहू द्यायचं, जेणेकरून हे सर्व मसाले त्या पाण्यामध्ये चांगले मुरतील। नंतर आपल्याला यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे। मी पुन्हा 1 लिंबूचा रस घातलेला आहे यामध्ये। का गाळणीने आता आपल्याला हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं आहे। हे सर्व पाणी गाळून झाल्यानंतर जो उरलेला जो चोथा आहे त्याला काय करायचं, परत एकदा मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं आणि परत जसं आपण गाळणीने गाळलं तसं परत गाळून घ्यायचं। पाणी टेस्ट करून बघायचं आणि आपल्याला काही चव ॲड करायची असेल तर ती करायची। मी 1 चमचा पाणीपुरी मसाला घातलेला आहे वरतून आणि नंतर सगळं पाणी असं चांगलं एकजीव करून घ्यायचं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, बर्फाचे तुकडे घालायचे। पूर्ण पाणी तयार झाल्यावर शेवटी मस्त तिखट अशी बुंदी यावर वरतून घालायची आणि हे सगळं पाणी चांगलं हलवून घ्यायचं। आणि हे असं मस्त तिखट असं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार आहे। मस्त बटाटे आणि चणे उकळून घ्यायचे, सोबतच बारीक शेव आणि तिखट बुंदी घ्यायची आणि हे पाणीपुरीचे फुगे तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आणि मस्त अशा पाणीपुरीचा आस्वाद घ्यायचा। तुम्हाला हा माझ्या पाणीपुरीचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।